श्रीकृष्ण परमात्मने नमः। सजेति सिंदूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिपतमसां राशीन्नाशेति विघ्नानां शुक्लां ब्रह्म विचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीं भवेदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां ज्ञानानन्दमयं देवं निर्मलं स्फटिकाकृतिम् आधारं सर्वविद्यानां हयग्रीवमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणी वाचिनर्तेषु क्षिप्रमेधां देवी सरस्वती वन्दे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्यैरङ्गलिकायमाने संसारहाराहरमोहशान्त्यै अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त गोपालकृष्ण भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आपल्या बाळांचा निरोप घेऊन निघाले. पुन्हा येते, पुन्हा बाळाला भेटते, पुन्हा मुक्ताईला भेटते, पुन्हा ज्ञानोबाला भेटते, सगळ्यांना भेटत राहते, परत जाते, परत येते. विठ्ठलपंत घाई करतायत, चल लवकर चल, कारण सकाळ नंतर आता येणार नाही. आणि रुक्मिणीचा शोक आवरत नाही. शेवटी प्रयाणाला सुरुवात झाली आणि दाराच्या बाहेर पडतात ते एक भव्य दिव्य व्यक्तिमत्व असणार व्यक्तिमत्व उभा आहे. त्याने शोक का करता? रुक्मिणी, शोक का करतेस? ज्याच्याकरता तुम्ही चिंता आणि खेद करता ते प्रत्यक्ष ब्रह्मांडाचे चालक आहेत, पालक आहेत. ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती मुक्ताई आहे. तुम्ही चिंता करू नका. ते सिद्ध पुरुष होते गहिनीनाथ. त्याने उपदेश केला. तत्र को मोहः कः शोकः एकत्व मनुपश्यत ईशावास्योपनिषदामध्ये या सूत्राचा उपदेश केला. आणि त्यामुळं निवृत्त रुक्मिणी देवीची खंत जी होती, दुःख जे होतं ते नाहीच झालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, निवृत्ती ओळखी शंभू त्रिपुरारी ज्ञानदेव हरी महाविष्णू चतुर्मुख ब्रह्मा तोचिहा सोपान मुक्ता अवतीर्णादि माया. हे अवतार कार्डिक अवतार यांचे. आणि रुक्मिणीबाईला गहिनीनाथाने अनुग्रह केला आणि कृतार्थ केलं. त्यानंतर रुक्मिणीने निवृत्तीनाथांना गहिनीनाथांच्या स्वाधीन केलं. आणि ज्ञानेश्वर सोपान व मुक्ताबाईंना सुद्धा गहिनी आणि निवृत्तीनाथांच्या स्वाधीन केलेलं आहे. गहिनी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या सर्वांच्या अधीन मुक्ताबाईला केलेलं आहे. लहान 5 वर्षाची बाळ. तुम्ही चौघांनी हिचा सांभाळ करा असं वारंवार डोळ्यात अश्रू आणून सांगते. गहिनीनाथांना लोटांगण घालून नमस्कार घातला. तुम्ही यांचा सांभाळ करावा, यांना ब्रह्मज्ञान सांगून कृतार्थ करावे. आणि रुक्मिणी पती समवेत निघाल्या. तेव्हा निवृत्ती ज्ञानदेवानी विठ्ठलपंताने रुक्मिणीला नमस्कार केला. अगोदर नमस्कार रुक्मिणीला केला, नंतर विठ्ठलपंतांना केला. या वयापासून शास्त्रनिष्ठा. अगोदर नमस्कार कुणाला? अगोदर कोणता देव पहिल्यांदा सांगितलेला आहे? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव,
पहिली देवता आई आहे. म्हणून या सगळ्यांनी पहिल्यांदा आईला नमस्कार केला आणि मग पित्याला नमस्कार केलेला आहे. आणि ही भावंडे माता पित्याला पाठवण्याकरता घरापासून बऱ्याच अंतरावर गेली. सोबत गहिनीनाथ होते. शेवटी एक काही अंतरावर गेल्यानंतर बाळाला परत यावं लागणार आणि रुक्मिणी विठ्ठल पण तडक निघून गेले. बालकाकडे मागे फिरून सुद्धा पाहिलं नाही, कारण हे वैराग्य आहे. कारण जो मागे फिरून जातो पाहतो तो पुढे जाऊ शकत नाही. सगळ्या स्नेह, आशा, तृष्णा, माया, बंधन याला तोडल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. निश्चय केला आणि निघाले. प्रयागराजला पोहोचले. श्रीवत प्रयागे जयति त्रिवेणी, अत्यंत पवित्र क्षेत्र प्रयागराज. गंगा यमुना सरस्वतीचा संगम आहे. त्या संगमावर जाऊन त्रिवेणी संगमाचं पूजन केलं आणि ओम नमो गंगायै स्वाहा म्हणून दोघांनी गंगेमध्ये उडी मारली आणि गंगारूप झाले. आता इथे शंका येईल काही सामान्य लोकांना, हे आत्महत्या नाही का केली? याला धर्मशास्त्र प्रमाण आहे. धर्मसिंधूमध्ये याचा उल्लेख आलेला आहे की जो असाध्य व्याधीने ग्रस्त आहे किंवा जीवनाचा कंटाळा, वैराग्यामुळे कंटाळा आलेला आहे, वैराग्य धर्तगीत वैराग्य निर्माण झालेला आहे, त्यांना त्रिवेणी संगमात देहत्याग करणं आत्महत्येचा दोष लागत नाही. आणि त्यात विठ्ठल पंथांना तर ब्राह्मणांची आज्ञा आहे, सभेचा निर्णय आहे, त्यामुळे इथे आत्महत्येचा विषय येत नाही. ते चारही भावंड गहिनीनाथाबरोबर आपल्या घरी माघारी परत आली आणि गहिनीनाथांना निवृत्तीनाथाने इथे उपदेश केलाय. अनेक कथाकार सांगतात की त्र्यंबकेश्वरी गेले, वादळ आलं, वादळामध्ये निवृत्तीनाथ एकटे चुकले, पाठीमागे वाघ आला आणि त्यात चुकामुक झाली आणि ते गहिनीनाथाकडे गेले आणि तिथे उपदेश झाला, असं कथाकारांचं मत आहे. परंतु शास्त्रीय आधार पाहता गहिनीनाथांचं वास्तव्य काही दिवस पर्यंत यांच्याकडे होतं आणि त्यावेळी निवृत्तीनाथांना त्यांनी उपदेश केलेला आहे. एरीकडे सिद्ध पुरुषे निवृत्ती, नकळता वृत्ती उपदेशिला, श्री गहिनीनाथ अमुची ओळखी, देवोनी स्वमुखी नंदविले. आणि त्या निवृत्तीनाथांना उपदेश केला आणि आपला परिचय सांगितलाय. श्री गहिनीनाथ अमुची ओळखी, आमची ओळख गहिनीनाथ म्हणतात. आणि सांगितलं हे ज्ञान तुम्ही तुमच्या तीनही भावंडाला सांगा, असा उपदेश केला. आता आधार काय? त्र्यंबकेश्वरी अनुग्रह झाला, कापेगावी झाला, तर इथे एक वाक्य आहे, निवृत्ती पासाव उपदेश प्राप्ती अनुजलहाती तत्साक्षित्वे. आणि निवृत्तीनाथांनी त्यांच्या साक्षित्वाने ज्ञानेश्वराधिकांना उपदेश केलाय. तत्साक्षित्वे याचा अर्थ गहिनीनाथ त्यावेळी तिथे उपस्थित होते असा अर्थ निघतो. आणि नामदेव महाराज, निळोबाराय यांच्या अभंगात कुठे त्र्यंबकेश्वरी गेले असा उल्लेख नाही. गेले होते, प्रदक्षिणा केली आणि परत आले. म्हणून इथे उपदेश झाला असं सगळ्या संतांचं म्हणणं आहे.
निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना उपदेश केला. आता ज्ञानेश्वरांना उपदेश करायची काय गरज आहे? तो जन्मजात ज्ञानी आहे. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो, याचं नाव घेतल्यामुळे ज्ञानाची प्राप्ती होते. त्यानं कसा काय उपदेश केला? उपरताची ज्ञानी हे वर्व जाणवणे, हे माहिती होतं. ते जन्मजात जरी ज्ञानी आहे तरी सद्गुरु वाचोनी मोक्ष नाही. सद्गुरु शिवाय तरुणोपाय नाही. किती जरी ज्ञानी झाला. दासगणू महाराज म्हणतात साईबाबांच्या प्रार्थनेमध्ये, असे बहुत शहाणा परी न जा गुरुची कृपा, न तत्स्वहित त्या कळे करीतसे रिकाम्या गपा. असे बहुत शहाणा परी न जा गुरुची कृपा, ज्याच्यावर गुरुची कृपा नाही, न तत्स्वहित त्या कळे, त्याला स्वहित कळणार नाही. करीतसे रिकाम्या गप्पा, तो रिकाम्या गोष्टी बोलतोय, बडबड. अनुभवा वाचून बडबड ते अनुभवाशिवाय ती बडबड आहे. म्हणून सद्गुरु शिवाय तरणोपाय नाही. गुरुविने न घडे परमागती, गती शुकादि गुरु सचिमानिती. जरी पथी गुरु होय समागमी, तरीच राम मिळे निगमागमी. गुरुविने न घडे परमागती, गुरुशिवाय परमगतीची प्राप्ती होणार नाही. म्हणून शुकाधिक ज्ञानसंपन्न असणारे सुद्धा सद्गुरूंना मानतात. जरी पथी गुरु होय समागमी, जर अध्यात्माची वाटचाल करताना गुरु महाराजांची कृपा सोबत असेल तरीच राम मिळे निगमागमी, तरीच भगवंताचं दर्शन या ठिकाणी होणार आहे. निवृत्ती पासाव उपदेश प्राप्ती, अनुजला हते तत्साक्षित्वे. निवृत्तीपासून अनुजाने म्हणजे ज्ञानेश्वर निवृत्ती सोपान या तिघांनी तत्साक्षित्वे गैरीनाथांच्या साक्षित्वाने बोधग्रहण केला आहे. ऐकू जात ना? ऐकू येत की नाही? ऐकू चाललंय पण. जेव्हा आई वडील निघून गेले तेव्हा त्यांचं वय काय होतं? कारण जेव्हा समाधी प्रसंगामध्ये वर्णन आलं तेव्हा मुंजीचं वय होऊन गेलं होतं. तात आणि मात गेलीसे निघून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. समाधी प्रसंगात जात असताना पांडुरंग जेव्हा सोबत आले होते तेव्हा सांगितलेलं आहे, मुक्ताबाई म्हणतात, तात आणि मात गेलीसे निघून, तेव्हा आम्ही लहान होतो देवा. मुक्ताईचं 7 वर्षाचं वय जास्तीत जास्त असेल, सोपान देवाचं 9, ज्ञानेश्वरांचं 11 आणि निवृत्तीनाथांचं 13. आपे गावामध्ये याची दिनचर्या पाहिली. निवृत्तीनाथांनी पोरांनी भिक्षा मागावी, ज्ञानेश्वरांनी मागावी आणि उदरनिर्वाह चालवा. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागी. मुक्ताबाई म्हणते की ज्ञानेश्वर आणि निवृत्ती दादा भिक्षा मागून आणत असत आणि सोपान दादा मला सांभाळत असत. सोपान दादाने अत्यंत प्रेमाने संगोपन केलेलं आहे. पुढे पौष महिन्यापर्यंत आपले गावी राहिले आणि नंतर ही भावंड पुढच्या कार्याला लागली. ते म्हणाले की आई वडिलांना देहांत प्रायश्चित दिलं, पण आमच्या मुंजीचा काही निर्णय घेतलाच नाही. आम्ही काय करायचं? म्हणे निवृत्ती आम्हा कवणा गती सांगावे श्रीमंती विचारणे. आम्ही त्याच वेळी सगळ्या ब्रह्मसभेत विचारलं होतं, तुम्ही माता पित्यांना देहांत प्रायश्चित दिलं, आमची काय गती आहे? तेव्हा सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं की तुमच्या विषयी आम्हाला काही सुचत नाही, हे धर्मशास्त्र आम्हाला आठवत नाही, मुलीला परवानगी द्यावी की नाही द्यावी कळत नाही,
तुम्हालाही द्यावी की नाही, कारण संन्यासाची मुलं म्हणून अधिकार हे माहिती नाही. तुम्ही आता पैठणला जा, पत्र आणा. त्यांचा पूर्ण अभ्यास, असा आत्मविश्वास नव्हता शास्त्रावरचा, निर्णय तिथेही घेता आला असता, पण बहुतेक त्यांच्या विद्वत्तेवर त्यांचा विश्वास नसला पाहिजे. म्हणती सकळ द्विज जावे प्रतिष्ठाना, तेथोनी पत्राणा ते वंद्य करू. प्रतिष्ठान नगरी, शालिवाहनाची नगरी असणारी प्रतिष्ठान, अनेक विद्वानांचं बाहेरघर, तिथे जा आणि आणा. आणि आळंदीच्या ब्राह्मणांनी पत्र लिहून दिलं. ही संन्यासाची मुलं आहेत. त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतला आणि परत संसार केला, त्यातून निर्माण झाली संतती. काय लिहायची गरज होती? यांचा बाप आरूढ पतित झाला, म्हणजे संन्यास घेऊन जो माघारी येतो त्याला आरूढ पतित असं म्हणतात. त्याने नैवेद्य वैष्णदेव स्मार ताधान सगळं सगळं सोडलं होतं संन्यास केल्यानंतर, आणि परत तो ग्रस्त आश्रमामध्ये आलेला आहे. याने वर्ण जाती आश्रम काही पाळलेलं नाहीये. अशी संन्यासाची पोर आहेत. म्हणजे मनामध्ये कुठेतरी द्वेष होतात. शिर्डी पैठणच्या ब्राह्मणांनी हे वाचून यांना संमती देऊ नये म्हणून ह्या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. अति पाप असा शब्दाचा प्रयोग केलेला आहे. बाळांचा काय दोष आहे? माता पित्यांची चूक असेल, माता पित्यांचा दोष असेल, माता पित्यांनी त्याच्या प्रायश्चित्त घेतलेलं आहे, एवढं होऊन बाळांचा काय दोष आहे? मुलांचा काय दोष आहे? आता आणि गुरूंची आज्ञा विचार करायचा नाही. आज्ञा गुरुणाम विचारणीय, गुरूंच्या आज्ञेचा कसलाच विचार करायचा नसतो. आणि गुरूंची आज्ञा म्हणून त्यांनी ग्रस्ताश्रम स्वीकार केलेला आहे. आणि हे बाळ निघाले आणि प्रवास सुरू केला. प्रवास करता 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 विचार झाले अगोदर भावंडामध्ये जायचं की नाही, शुद्धीपत्र घ्यायचं की नाही, मुंजी झाल्या काय न झाल्या काय, याबद्दल भावंडाचे संवाद झाले. त्यापैकी निवृत्ती असणे आपलं मत मांडलं. नाही जाती कुळ वर्ण अधिकार, क्षेत्री द्विज शूद्र द्विज, क्षेत्री वैश्य शूद्र द्विज नव्हे. नव्हे देवगण यक्षना किन्नर, ऋषी निशाचर तेही नव्हे. ते म्हणतात मला जात नाही, कुळ नाही, वर्ण नाही, अधिकार नाही, मी ब्राह्मण नाही, शूद्र नाही, क्षत्रिय नाही, मी देव नाही, यक्ष नाही, किन्नर नाही, ऋषी निशाचर तेही नव्हे. ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, आम्ही अविनाशी. भगवान शंकर हे अविनाशी आहेत. ते म्हणतात ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, निजबोधे इष्टस्वरूप माझे. नवे आप तेज वायू व्योममही, महत्तत्व देहे विराट नवे. नवे मी सगुण, नवे मी निर्गुण, अनुभूती भजन होनी नवे. निवृत्ती म्हणे ऐक ज्ञानेश्वरा, माझी परंपरा ऐसी आहे. ज्ञानेश्वरा मी असा आहे, माझी परंपरा ही आहे, मला काय बाहेरच्या संस्काराची गरज आहे. म्हणजे शंकराचार्यांचा विचारांचा किती पगडा होता यांच्यावरही लक्षात आलेल. कारण शंकराचार्यांचं स्तोत्र आहे, न भूमिर्न तोयम न तेजो न वायु, न गन्धेन्द्रियं वा न तेषां समूहः. अनेकांतिकत्वात् सुषुप्ते सिद्धस्तदेको वशिष्ठ शिव केवलोऽहम्. न वर्णा न वर्णाश्रमाचार धर्मा, न मे धारणा ध्यान योगादयोपि. अनात्मश्रेयाहं मम ध्यान सहानातदेको वशिष्ठ शिव केवलोऽहम्. हस्तामलकानेही हे तत्व मांडलेलं आहे. नाहं मनुष्यो न च देव यक्षो, न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, न ब्रह्मचारी न गृही वनस्थो, भिक्षुर्न चाहं निजबोध रूपः. ते ज्ञान मी आहे. मी मनुष्य नाही, देवता नाही, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यापैकी कुठे नाही.
मी ब्रह्मचारी नाही, गृहस्थाश्रमी नाही, वानप्रस्थाश्रमी नाही, संन्यासी नाही. मी कोण आहे? निजबोध रूप. ते निजबोध म्हणजे ज्ञान त्या रूपात आहे, असं निवृत्तीनाथाने आपलं मत मांडलेलं आहे. दया आत्मज्ञानाच्या ठाई कर्म आपले जीविता नाही, आपले या जीविता नाही. पोनिया उतरा इलया जाण, हरपले दावने दैसा मार्ग सरे वीर विलासा. ज्ञानची कळप वळपे जैसा कर्म प्रसादाचा, म्हणून ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरळे देखा. ऐसा अनर्थाचा सखा बोलिला तो. तरी सांगितलंय की आता कर्माचं काही आवश्यकताच राहिली नाही, कारण अशी श्रुती आहे, वेदा अवेदा भवन्ति, चांडालो आचांडालो भवन्ति, पुलकसा अपुलकसो भवती. अशा ब्रह्मरूप असणाऱ्या भावंडांना चांडाळ म्हणायचं केवढं धैर्य आहे. निवृत्तीनाथ अनुभवी होते, आणि असे अनुभवी विधी किंकर राहत नाहीत, कुठल्या विधी बंधनात बांधले जात नाहीत. अहो, संस्कार का करायचा? जिथे विकार असतो तिथे संस्कार आहे, तिथे विकारच नाही, संस्कार कसला आला? शुद्ध सोन्याला शुद्ध सोनं करणं संभवत तरी का? जे मूळतः शुद्ध सोनं आहे त्याला शुद्ध केलं म्हणण्यात काय अर्थ आहे? तसं यांच्या मनामध्ये विकारच नाही तर संस्कार कसले? विकाराचा नाश करण्याकरता संस्कार करावे लागतात. ज्ञानोबा म्हणतात, आता असं नाही रे. यद्यपि सिद्धम लोक विरुद्धम नाकरणीयम नाचरणीयम. दादा, जरी सिद्ध असलं तरी लोक विरुद्ध गोष्टी करायच्या नाहीत. समाजामध्ये वागत असताना समाजाला अनुकूल असंच वागलं पाहिजे. नदीमध्ये उलटा प्रवास कष्टदायक होतो दादा, नदीच्या प्रवाहाबरोबर प्रवास सुखाचा होतो. वेदविधी विरुद्ध संपर्क संबंध नाही, भेदाभेद स्वस्वरूपी. अविधी आचरण परमदूषण. दादा, अविधी आचरण हे परमदूषण आहे. शास्त्रानुसार वागलं पाहिजे. वेदो नारायण भोरियला. वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे दादा. स्वधर्माधिकार जाती परत्वे भेद उचित हे शुद्ध जाचे तया. शास्त्राने सांगितलेले ज्याचा जो धर्म आहे, ज्याची जी जाती आहे, त्यानुसार जे जे कर्म सांगितलेले आहेत ते त्याने अवलंबन केलेच पाहिजे. म्हणून या संती अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तोनिया. म्हणून संतांनी स्वतः आचरण केलं पाहिजे आणि मग इतरांना सांगितलं पाहिजे. कारण संत जसे करतील तसे इतर लोक करतील. कुळधर्म, कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार. आणि आपल्या कुळामध्ये जे काही कुळाचार आहे त्याचं पालन नित्य करावं. दादा, सोडता येत नाही. प्रत्यवाय आहे अशा स्त्री चालता, पावनावस्था जरी झाली, जरी पावनावस्था जरी झाली तरी जर शास्त्र विरुद्ध वागलं तर प्रायश्चित्त घ्यावं लागतं. ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती, बोलली पद्धती धर्मशास्त्री. धर्मशास्त्रामध्ये सांगितले दादा, तरी शुद्ध असलं तरीही लोक व्यवहाराकरता केलंच पाहिजे. कारण यद्यपि सिद्धम लोक विरुद्धम ना करणीयम नाचरणीयम. पुन्हा निवृत्तीनाथाने आपलं मत मांडलेलं आहे, खूप संवाद झालेला आहे. निवृत्ती म्हणती ब्राह्मणासी, काय सांगून जाऊन सांगू यासी, वर नयाती कुळामासी, बोलावयासी टावराई. काय सांगणार ब्राह्मणाला? ते तरी काय करणार आहेत? कारण हेच गारणं तिथं सांगायचं, वैश्य क्षत्रियना ब्राह्मण अविनाश जुनाट पुरातन, निजबोध निघोट स्वरूप जाण असे आमुचे सर्वदा. आमचं स्वरूप असं आहे. काय सांगणार त्या लोकांना? कळेल तरी का? नसे माते काही कुळ अकुळ मी ब्राह्मण नव्हे, नवे क्षेत्री वैश्यांतरी व्रचल जाती न गणवे. नवे पक्षी मृग गणपशु वृक्ष जडही, बटू संन्यासी हो वनचर नवे आश्रमग्रही. मी कुणीच नाही, मला कुळ नाही, मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कुणीच नाहीये. नवे आम्ही काही त्रिगुणाची महत्त्व अथवा, विराटात्मानो हे अगुण तरी मी जाण बरवा. नवे काही जे जे वदती जनते त्याहुनी पर, स्वरूपानंदी मी
निखिल सुख चैतन्य सपुर. जे लोक म्हणतात, जे संबोधन करतात, त्यातला मी काहीच नाहीये. त्या लोकांच्या कल्पनेच्या पेक्षाही मी वेगळा आहे. अमाधर्माधर्मी किमपि तरी संपर्क न दिसे. निषेधाची हो का, निषेधाचा हो का, किमपि तरी निर्बंध न दिसे. तसे भेदा भेदी आढळ निज रूपी वसतसे. अशा बोधानंदी सहज सहजी मी वसतसे. सर्वांच्या परे आम्ही आहोत. ज्ञानदेवा, सर्वांच्या परे आम्ही आहोत. यावर सोपान देवाने आपलं मत पाडलेलं आहे. त्यात एवढा काय विचार करायचं दादा? सरळ पैठणला जावं, शुद्धीपत्र आणावं आणि म्हणजे करून घ्याव्यात. आपण काय फार नीच आहोत काय? आमच्यापेक्षाही काही लोक, जे मोठे मोठे ऋषी, ते सुद्धा नीच कुळात जन्मले. मग त्यांना कुठे वाईट टाकले लोकांनी? त्यांना कुठे अस्पृश्य समजले? त्यांच्या कशा मुंजी झाल्या? आम्ही तर आमच्याच आईवडिलापासून झालो. आमचे आईवडील दुराचारी होते काय? आम्ही जाबालासारखे गोत्रहीन आहोत काय? जाबालासारखं गोत्र माहिती नव्हतं, पण त्या गोत्रहीन जाबालाच्या पर्यंत संस्कार झाला. आम्ही वशिष्ठासारखे दासीपासून जन्मलो नाही, किंवा विश्वामित्रासारखे वेश्येपासून जन्मलो नाही. पांडवाचे कुळ शोधिता निर्मूळ, कुंडजाळ गोळ बुद्धिकासी. पांडवाचं काय कुळ आहे? काय पांडवाचं कुळ आहे? चित्रांकित विचित्रवीर याला मुलं झाले नाही, व्यासापासून निर्माण करावे लागले. पांडूपासून एकही पुत्र नाही, 5 देवापासून झालेले आहे. भक्ती हे सरती जाती न सरती, ऐसी आत्मस्थिती स्वसंदेश. वशिष्ठ दुर्वास अगस्ती गौतम, हे ऋषी उत्तम कुळीचे कैसे. दुर्वास ऋषी, वशिष्ठ, अगस्ती गौतम हे उत्तम कुळात कसं काय मानतात? व्यास आणि वाल्मिकी कोण कुळ त्यांचे? व्यासांचं कुळ काय? मत्स्यगंधेपासून पराशर ऋषींना झालेले. वाल्मिकी त्यांचं कुळ काय? तैसेची मुचे सोपान म्हणे, त्याप्रमाणे आमचं आहे. काय कुळगोत्राचा विचार करायची गरज नाही. सोपान देवाचा भाव असा आहे. दुर्वास वशिष्ठ अगस्ती गौतम वाल्मिकी याचा कुठे चांगला झाला आहे? व्यासांचा जन्म पहा. पराशर मुनींना नदी पलीकडे जायचं होतं, तिथं नौका होती, पण नावाडी नव्हता. नावाड्याची कन्या मच्छगंधा नावाची सुंदर कन्या होती. मासोळ्याचा वास तिच्या अंगाला यायचा, म्हणून तिला मच्छगंधा असं म्हणत असत. पराशर मुनींनी प्रार्थना केली, ती मुलगी सोडायला निघाली. पण होडीत बसल्यानंतर पराशराने आपली कामेच्छा प्रकट केली. ती मुलगी म्हणाली, नाही, बरोबर नाही, माझ्याशी पुन्हा कोणी लग्न करणार नाही. तेव्हा पराशराने वरदान दिलं की तुला सार्वभौम राजा मिळेल. त्यावरती म्हणाली, दिवस आहे, सूर्यनारायण वर आहे. पराशरांनी दिवसाची रात्र केली आणि समागम केला, आणि त्यापासून व्यासांचा जन्म झाला. अशा अवस्थेत जन्मलेले व्यास, पराशरांनी त्या मच्छगंधेला पुन्हा वरदान दिले, योजन गंधा होतील, योजनेपर्यंतचा सुगंध दरवळेल. आणि व्यास झाले काय पुढे? अचतुर्वदनो ब्रह्मा विबाहुरपरो हरिही अभाललोचन शंभुर भगवान बादरायण. त्याला भगवान पद मिळालेले आहे. बद्रिका वनात जन्मले म्हणून बादरायण. 2 हाताचे, 4 हात नाही, एकच मुख. अचतुर्वदनो ब्रह्मा, एकच मुखाचा ब्रह्मदेव. विबाहुरपरो हरी, 2 हात आहेत, पण श्रीहरी आहे. आणि अभाललोचन शंभू, मस्तकावरती 6 डोळा नसणारे शंकर आहे. आपण उत्तम कुळातले आहोत. आणि जन्माने उत्तमत्व येत नसतं, कर्माने येत असतं. जन्माने उत्तमत्व नाही आहे. का जाती विदुरस्य, पूर्ण श्लोक सांगितलेला आहे. विदुराची जात काय होती? जातीवर काय संबंध? विश्वामित्रो वशिष्ठश्च मतंगो नारदादयः
तपो विशेष संप्राप्ते उत्तमत्वम न जातितः. हे जे सगळे नाव सांगितले, विश्वामित्र, वजिष्ठ, पतंग मुनी, नारद, हे तपश्चर्येच्या बलावर मोठे झाले. न जातितः, जन्मल्यामुळे नाही. जन्माने काय काय फरक आहे? कुठे जन्मला तरी रक्त, मज्जा, वसा, मांस, अस्थिनी, मेद या 7 धातूपासूनच बनलेलं शरीर राहील. कुठल्या उच्च कुळात जन्मला पण काही वेगळं आहे आणि नीच कुळात जन्मला पण काही वेगळं आहे, असं अजिबात राहणार नाही. हे व्यवहाराकरता जाती बांधलेले आहे. न चर्मणो न रक्तस्य न मांसस्य न चास्थितः प्राणस्य नात्मनो जातीर व्यवहारोपकल्पिता. कुठे चर्मामध्ये भेद आहे, कुठे रक्तामध्ये भेद आहे, कुठे मांसामध्ये भेद आहे, कुठे अस्थीमध्ये भेद आहे. व उत्तम कुळातला जन्मला त्याच्या अस्थी वेगळ्या प्रकारच्या असतात आणि कनिष्ठ कुळात जन्मला त्याच्या अस्थी वेगळ्या असतात. असं कधीच नसतं. जाती व्यवहारोपकल्पिता, व्यवहार सिद्ध होण्याकरता एक समाज व्यवस्था म्हणून या जातींची निर्मिती केलेली आहे. मुक्ताबाई साचार, ब्राह्मणी साचार, दान निर्विकार उत्तमा. सगळ्यांनी आपापले मत मांडलेले आहेत आणि शेवटी ठरलं, निर्णय घेतला, चला यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम, माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं आणि निघाले. आणि प्रवास करता करता ही भावंड गोदावरीच्या तीरावर आली. गौतम ऋषी यांनी आणलेली गौतमी अत्यंत पवित्र नदी. रेवा तीरे तपः कुर्यात मरणम जाह्नवी तटे तानंदद्यात कुरुक्षेत्रे तत्रयम गौतमी तटे. या 3 ठिकाणी जे केल्यानंतर फळ मिळतं. रेवा तीर्थावर नर्मदेच्या काठावर तपश्चर्या करून जे फल प्राप्त होतं, गंगेच्या काठावर मेल्यानंतर जे फल प्राप्त होतं आणि कुरुक्षेत्रामध्ये जे दान दिल्यामुळे फल प्राप्त होतं, तत्रयम गौतमी तटे. ते 3ही गौतमीच्या काठावर केलं तर प्राप्त होत असत. जी गती योग्याधिकांना प्राप्त होत नाही. या गतिर्योग युक्तानाम मुनीनाम ऊर्ध्वरे तसाम सा गती सर्व जंतूनाम गौतमी तीरवासिनाम. जी गती योगयुक्त लोक आहेत, योगी आहेत, मुनी आहेत, ऋषी आहेत, तपस्वी आहेत, ऊर्ध्वरेतस आहेत, त्यांना जी गती मिळते, सा गती सर्व जंतूनाम, सगळ्या प्राणी मात्राला जे गोदावरीच्या काठावर राहतात, सा गती सर्व जंतूनाम, त्याला ही गती मिळत असते. गौतमी तीरवासिनाम, गौतमीच्या काठावर जे राहतात त्याला प्राप्त होत असते. आणि प्रवास करता करता गोदावरीचं स्नान केलं आणि भावंड आपल्या वडिलांचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे यांच्या घरी आले. ते थकलेले, त्यांना एकुलती एक निराबाई बहीण होती. त्या बहिणीची ही नातवंड विठ्ठलपंताची आई देवकुळ्याची बहीण होती. विठ्ठलपंतांनी कृष्णाजी देवकुळ्यांनी तुमचं स्वागत केलं. अरे बाबा, तुम्ही इतक्या लांबून कसे आलात? सगळे खुशाल आहेत ना? रुक्मिणी, विठ्ठल खुशाल आहेत ना? आणि 4ही भावंड काही भरली. आजोबा, आम्ही आमच्या माता पित्यापासून वंचित झालो. काय झालं काय? आणि ज्ञानेश्वर आणि निवृत्तीनाथांनी घडलेला सगळा इतिहास आपल्या आजोबाला सांगितलेला आहे. आणि प्रयाग क्षेत्रामध्ये देहांत प्रायश्चित करण्याकरता ते निघून गेले. हा सगळा इतिहास झालाय. पण आम्ही मुंजी करता प्रश्न विचारला, प्रायश्चित तर दिलं त्यांनी, पण आमच्या मुंजीचा उपाय नाही सांगितला. पुन्हा जेव्हा आम्ही विचारलं तेव्हा म्हणतात पैठणकडून, विद्वत सभेकडून पत्र आणा, म्हणून आम्ही इथे आलो. कृष्णाजी पंताला फार मोठं दुःख झालं. असं कोणतं नीच कर्म माझ्या बादशाहाने केलं होतं? काय वाईट कर्म केलं होतं? काय करणार, आपल्याला शास्त्र कळत नाही. मी उद्या भेटतो ब्राह्मणाला,
सभेला भेटतो आणि विनंती करतो काही, पण हे पत्र दाखवू नका तुम्ही, हे पत्र दाखवाल तर अजून काहीतरी विपरीत परिणाम होतील. नाही आजोबा, तुम्ही सगळं करा, पण हे पत्र दाखवा. आपल्याला लपवालपी करायची नाहीये, हे पत्र दाखवा. ते भले देहांत प्रायश्चित देतील, ते प्रायश्चित घ्यायला मी तयार आहोत. वा, आजोबा म्हणाले किती सत्यनिष्ठा रे, केवढी धर्मनिष्ठा. तुमचा विजय होईल बाळ. भोजनाची व्यवस्था झाली आणि नंतर कृष्णाजी पंत सगळ्या ब्राह्मणाला भेटून विद्वत सभेचं निमंत्रण दिलंय आणि पैठणला नागनाथ घाटावर या सभेचं आयोजन झालं. माघ शुद्ध पंचमी, वसंत पंचमीचा दिवस, शके 1209, सर्वजित नाम संवत्सर, उत्तरा भाद्रपदा नक्षत्र, शुक्रवार, ध्वज योग आणि या दिवशी हे सौभाग्य प्राप्त झालेलं आहे. सगळी मंडळी आली. पाचारोणी सर्वा केली ब्रह्मसभा, मिळविले द्विजा उत्पत्तीसी. आणि सगळी सभा, त्यामध्ये दशग्रंथी, व्याकरणाचार्य, तर्कतीर्थ असे महान विद्वान आलेले आहेत. भोपदेव नावाचे विद्वान तिथे होते त्यावेळेला, ज्यांनी व्याकरणावर 10 ग्रंथ लिहिले आहेत, वैद्यक शास्त्रावर 9 ग्रंथ लिहिले आहेत, ज्योतिषावर 1 ग्रंथ लिहिलाय, साहित्यावर 3 ग्रंथ लिहिले आहेत आणि भागवतावर 3 ग्रंथ लिहिले आहेत. असे 26 ग्रंथ भूपदेवाने लिहिले आहेत. ते पैठणचे भूषण नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे भूषण होते भूपदेव, आणि ते सभेचे अध्यक्ष होते. त्यांना बोलावून घेतलेलं आहे. सभा सुरू झाली आणि आज काहीतरी वेगळी सभा आहे हे पाहून अनेक लोक सभा पाहण्याकरता तिथे आली आहेत. संन्यासाची मुलं शुद्धी मागण्याकरता आली आहेत. हे नवीन होतं लोकांना सुद्धा, आणि गावातले सगळे लोक तिथे जमा झाले. वृद्ध, तरुण, स्त्रिया, सगळी बालक जमलेली आहेत. लोक तर्क वितर्क करतायत. किती सुंदर बाळ आहे तो, किती गोंडस मुले पहा. आणि काय प्रसंग आला त्यांच्यावर. लहानपणी माता पिता निघून गेले आणि मुंजी करता भटकतायत. देवा, काय हे काय चाललंय. त्या ब्राह्मणाने आनंदीच्या त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित केलं म्हणे. अरे रे रे, लहान वयात पोरकी झाली मुलं. कोण आहे बिचारणा. लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झाले. तर कुटाळ लोक असणारच, काही चांगले असले तर कुटाळ असतातच. त्या वडिलांनी चूक केली हो, असं कुठं करायचं असतं काय. संन्यासानंतर ग्रस्ताश्रम केला आणि पुन्हा मुलं निर्माण केली, योग्यच झालं. त्यांना दंड दिला तर योग्यच झालं. आणि हे मुलं संन्यासाची पोरं आमची मुंज करा म्हणतायत. कशाला पाहिजे यांना मुंज. अनेक प्रकारच्या कुचेष्टा होत आहेत. इकडे लोकांच्या दृष्टीतून प्रेमाची वर्षा होते, इकडे कुटाळांच्या प्रखर वाणीतून निंदाही होते. सभा भरलेली आहे. सभेमध्ये प्रवेश केला आणि निवृत्तीनाथांनी ते पत्र नेऊन जमिनीवर ठेवलं. का. यांनाही वाटता नको स्पर्श होऊ नये, अस्पृश्य मानतात ना लोक, म्हणून पत्र जमिनीवर ठेवलं आणि हात जोडून उभे राहिले. काय फरक पडणार आहे. जसा कोर्टाचा नियम आहे, खालच्या कोर्टाने जो निर्णय दिला तेच वरचं कोर्ट देत असतं. तिथे काय निर्णयाची अपेक्षा दुसरी. ते पत्रिका ब्राह्मणाने वाचलं, हसायला लागले. त्यांना यातिकुळ नाही. वाचली या पत्र हसती सकळ, म्हणती यातिकुळ यास नाही. आता कोणत्या यातीचे म्हणावे. संन्यासाची मुलं कोणती जात सांगा. यांना कशी काय मुंजीची परवानगी द्यावी. अहो, कधी असं ऐकलं नाही. चर्चा सुरू झाली आणि त्या पत्रावरची नाव वाचली.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. आणि कुठे मला वा 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 काय सुंदर नावं ठेवली आहेत हो, विचार करून नावं ठेवली आहेत. पण उत्पन्न करून त्यांना पतित बनवलं याचं काय? नाव मात्र चांगली ठेवली आहेत. ज्ञानोबाचे नाव ज्ञानाचा दिवस, ज्ञानोबा म्हणजे ज्ञानाचा दिवस आहे. आणि हा तो पतित वेश बाळकाचा, आणि हा तर पती झालेला आहे. सगळी टीका करायला लागली. अहो शूद्रापेक्षा शूद्र आहेत, नीचापेक्षा नीच आहेत, सगळे बोलायला लागले. निवृत्ती नामे प्रवृत्ती बांधला ना, निवृत्ती कशाला पाहिजे म्हणजे याला प्रवृत्ती मार्गामध्ये बांधला गेलाय. सोपाना घडला प्रत्यवाई, सोपान म्हणे मोक्षाचा मार्ग, आणि त्याला हे कशाला पाहिजे सगळं. एक ब्राह्मण म्हणाला नावात काय, नाव राजा आणि मोळी वाहतो तो, त्याला काही अर्थ नाही. तव एक म्हणती होता रामापासी काय, राजा आणि वाहे मोळक्या शिरी. नावात काय म्हणली. रवी नाम दधी मंथन करीत, नाव रवी आहे, आणि रवी म्हणजे मंथनी, दही मंथन करतो तो. अनेकांनी विचार सुरू झाले, आणि एकाने सांगितलं अरे त्याचं नाव ज्ञान आहे ना, पलीकडे तो रेडा आहे, रेडा रेडा पखाल वाहतोय, त्याचं नाव ज्ञान आहे. पहिले तो पखाले वाहती आणि ज्ञानात या म्हणती विश्वजनी. तो जो रेडा आहे ना त्याला पण ज्ञाना म्हणतात, मशीद रेडकू. मग तो हा सारखा का? कुतर्क सुरू झाले आहेत. महिषी पुत्रे आणि नामे म्हणती ज्ञाना, तरी काय तो होईल प्रज्ञाशील. ज्ञाना नाव ठेवून म्हणजे काय प्रज्ञाशील झाला काय? तो रेडा प्रज्ञावान होणार आहे का? आणि चर्चा सुरू झाली. चर्चेमध्ये काही निर्णय निघेना, उलट टीका मात्र चाललेली आहे. खोचेपणे बोललेला आहे. प्रतिकार करणारे कोणीच नव्हतं. सगळे लोक तिकडून बोलत होते, आणि सभ्य लोकांनाही अनाथ बालकांची चेष्टा पटली नाही. ते म्हणाले अहो मेलेल्याला पुन्हा काय मारताय, ते तुमच्याकडे मागायला आले काहीतरी निर्णय द्या म्हणून, तर तुम्ही त्याला उलट मारताय, टीका करताय. तर असं काय वाकडं बोलू तुम्हाला, तुम्ही टीका करताय त्याच्यावर. तुम्हाला जो निर्णय द्यायचा तुम्ही द्या, पण अर्वाच्य बोलू नका. ज्ञानोबा म्हणतात बाबा त्यात काय वाईट बोललं त्यांनी, असं काय नाही. तो रेडा ही माझाच आत्मा आहे. रेडा माझा आत्मा म्हटल्यावर लोक पाहायला लागले. लोकांनी विचार केला की रेडा माझा आत्मा म्हणतोय, हात एवढं ज्ञान कशाला सांगितलेलं आहे. रेडियात अमात काही भेद पाहता नाही, आमा व्यापक सर्वा देही भूतमात्री सारिका. रेड्यामध्ये आणि आमच्यामध्ये काही भेद नाहीये. अनंत घट भरडे जीवनी तितका बिंबला वासरमणी. अहो हजारो घट भरून ठेवलेत पाण्याने, पण एकच सूर्य त्या प्रत्येक घटामध्ये प्रतिबिंब रूपाने राहतो. तैसा व्यापक चक्रपाणी भूतमात्री सारिका. तुला परमात्मा जो माझ्यामध्ये आहे तोच सर्वांमध्ये आहे, तोच रेड्यामध्ये आहे. 18 बार वनस्पती देख एक चीजल मुळी व्यापक, तैसा तो रमानायक भूतमात्री सारिका. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. माझा आत्मा म्हणा. म्हटल्या बरोबर कुणीतरी उठला आणि म्हणलं रेड्याच्या पाठीवर मारा. ज्ञानदेव म्हणतो रेडा माझा आत्मा आहे. त्याला विचारा की हा जर रेडा तुझा आत्मा आहे, तर हा रेडा मेला म्हणजे तू मरतोस काय? त्याने खाल्ले की तुझं पोट भरतं काय? याला मारले की तुला मार लागतो काय? म्हणती ज्ञानदेव संदेह निरसावा. म्हणजे बरोबर आहे, तुम्ही जे म्हणता ते सगळं होतं. संदेह बाजूला ठेवा, बोलवा रेड्याला. रेड्याला जवळ आणलं आणि रेड्याच्या पाठीवर असूड मारले. 3 असूड मारले, आणि त्याबरोबर ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर
3 वळ उमटले. रक्ताचे पाठ वाहू लागले आणि पाहणारे भाविक आणि शाणे लोक थक्क झाले. बाप रे, रेड्याला मारलं आणि याच्या पाठीतून रक्त वाहत आहे. ते आश्चर्य, हे काही सामान्य गोष्ट नाही. हे बालक असामान्य, यांच्या बोलण्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, यांच्या वागण्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे, ही असामान्य गोष्ट आहे. पण विद्वानांचा अहंकार के जात नाही. कुठेतरी म्हटलं आहे जादूगिरी आहे काहीतरी, हो चंद्र इंद्र झालंय, हे जादूगार लोक करत असतात. ती मंत्रविद्या आहे, विद्येचा प्रकार आहे, यात काही विशेष वाटत नाही आम्हाला. हा जो ज्ञान बोलतो तो रेडा बोलेल का? त्याच्या अगोदर त्यांनी वडिलांची वगैरे खूप निंदा केलेली आहे बरं का, पण ते बोलायचं आपल्याला. हा जो ज्ञान बोलतो तो रेडा बोलेल का? म्हणते ज्ञानदेव तुमचे नि प्रसादे करील घोष वेद महसी पुत्र. हे विद्वत वरेण्य, हे ब्राह्मण देवता, तुम्ही म्हणाल तर तुमच्या प्रसादाने रेडा सुद्धा बोलायला लागेल. कराल ते काय नव्हे धरावर पाषाणीश्वर प्रतिमे स्थापा. आपण धरावर आहात, आपण भूदेव आहात ब्राह्मण हो. अहो तुम्ही पाषाणाच्या मूर्तीमध्ये देवत्व आणता, तुमच्यामुळे प्राणप्रतिष्ठा होते आणि देवत्व येतं. ग्रंथत्रया माझी सांगा जो निरुता पडावा कोणता वेद जाणे. सांगा कोणता वेद म्हणायचा आहे? 3 ऋग्वेद यजुर्वेद सामवेद, याला वेदत्रयी असं म्हणतात. यातला कोणता वेद म्हणावा हे तुम्ही सांगा. ऐकून सकळ विस्मये बोलती ऋग्वेदची म्हणती पडवायासी. आता सगळ्यांनी विचारलं कोणता वेद म्हणायचा आहे? लोकांना आश्चर्य, म्हणजे 4 वेद म्हणतो. हो 4 वेद म्हणेल, तुम्ही सांगा कुठला वेद. आणि म्हणता क्षणीच अग्निमेळे पुरोहितम यज्ञसदेव पृथ्वीजम होतारम रक्तधातमम. आणि रेड्याने मंत्र सुरुवात केला. मस्तकावर हात ठेवला ज्ञानेश्वराने. त्याला आम्ही शक्तिपात म्हणतो. शक्तिपात म्हणजे ऐसा नाही चंचळाचा वळसा निवांती निवांत सांद्रे विकारी. हा शक्तिपात असा आहे, मुकुंदराजांनी आपल्या विवेक सिंधू मध्ये लिहिलेलं आहे. तेच ज्ञानशक्तीचा प्रवेशू अज्ञान शक्तीचा निरासू बोध उठिला स्वयंप्रकाशू शिष्य चैतन्य. शिष्य चैतन्याच्या ठिकाणी ज्ञान प्रकट होतं, त्याला शक्तिपात असं म्हणतात. पण अनेक लोकांना काव्य स्फुरण व्हायला लागतं, अनेक लोकांचं लिखाण कार्य सुरू होतं, अनेकांना प्रतिभा जागृत होते, अनेक लोक प्रवचन करायला लागतात. या सगळ्या गोष्टी होतात, आश्चर्य नाहीये. निसंदेह हा जो मार्ग आहे तो मनुष्याला सामान्यापासून दिव्यत्वापर्यंत घेऊन जातो. माऊलीने मस्तकावर हात ठेवला आणि ओंकाराचा उच्चार केला रेड्यानी, आणि त्यांनी वेदमंत्र म्हणायला सुरुवात केली. जे अग्निमिळे स्वरयुक्त बोले ते ऐकता विस्मय विप्र झाले. अग्निमेळे पुरोहित म्हणता क्षणीच अवाक झाली सभा. हे तर अतर्क्य आहे. पाठीवर वळ उमटले हे जादूगारी मांडता येईल, पण एक रेडा पशु आणि शुद्ध वेद मंत्र म्हणतोय, सस्वर वेद म्हणतोय. नंतर काही यजुर्वेद म्हणू द्या, काही यजुर्वेद ही सामकाही, मग काही सामवेदाचे मंत्र म्हणून घेतले. आणि हळूहळू हळूहळू पंडितांच्या पायाखालची वाळू सरकायला. ते म्हणजे आपला अहंकार वेगळा आहे, हे तत्व वेगळं आहे. पायाखालची जमीन घसरायला लागली आणि सगळे पंडित शेवटी गळाले अभिमान झाले विगलित आणि चरणावरी लोळत धीरपणे. गेला अभिमान गेला. प्रत्यक्ष परमात्मा आहे. ज्ञानेश्वर म्हणजे कोण? निवृत्ती भगवान शंकर ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. काय नाही होणार, एवढा मोठा अधिकार त्यांचा. विद्वानाचा अभिमान गेला. गळाले अभिमाने झाले विगलित आणि चरणावरी लोळत दीनपणे. आणि सगळ्यांनी ज्ञानेश्वर निवृत्तीच्या चरणावर मस्तक ठेवलेलं आहे. सगळं द्विजवर करीती नमस्कार आनंदे जय जयकार करीताती. आणि सगळे जय जयकार करायला सुरुवात केली. आणि सांगितलं की हा जो निर्णय होता, आम्ही तुमची मुंज करता येत नाही वगैरे वगैरे,
तो चुकीचा आहे आणि तुमची टिंगल गेली तीही चुकीची आहे. म्हणजे खरं पाहता तुम्हाला संस्काराची आवश्यकता नाही, संस्काराची आवश्यकता नाही. काय संस्कार करणार? मी आता सांगितले जिथे विकार आहे ते संस्कार आहे. आपण सुद्धा परब्रह्माच्या मूर्ती आहात, त्यामुळे आम्ही कोण तुमच्यावर संस्कार करणार? हे आमचं बोलणं आतापर्यंत अभिमानयुक्त होतं. आणि आपली अवस्था वंदावे अंत्यच्या ब्रह्मभावनेसी, आपण सर्वत्र ब्रह्म पाहताय, आपली अवस्था फार उच्च आहे, म्हणून आम्हाला क्षमा करा. माऊली आम्हाला क्षमा करा. घडले ते अपराध ते करा क्षमा, अहो सिद्धोत्तमा विश्ववंद्या. हे विश्ववंद्या, आमच्या हातून जे अपराध घडले ते आम्हाला क्षमा करा. इकडे रेडा मात्र वेदमंत्र म्हणतच राहिला, तो थांबतच नाही. सगळे ब्राह्मण स्तुती करू लागले. म्हणती द्विजवर आम्ही धन्य धन्य, यासारखे ब्राह्मण कोणी नाही. सगळे ब्राह्मण म्हणतायत आमच्या जीवनामध्ये एक अद्भुत पाहिले, जे पूर्वी कधी घडलं नाही, भविष्यात घडेल माहिती नाही. एक रेडा वेदमंत्र म्हणतोय आणि त्याच्यावर कृपा करणारा इतका महाविश्वपुरुष महापुरुष आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला. आमचं भाग्य फार मोठं आहे. सगळ्या ब्राह्मणाला आनंद झालेला आहे. तुम्ही शुद्ध ब्राह्मण आहात, तरी आमची दोषदृष्टी तुमच्यावर पडली. आम्ही तुम्हाला दोषदृष्टीनेच पाहत होतो. आळंदीकरांच्या पत्रामध्ये जे वाच्यता केली आहे तो दृष्टिकोन आमचा झाला आणि आम्ही तुम्हाला दोषदृष्टीने पाहत होतो आणि कोरडा कर्मठपणाचा अहंकार घेऊन आम्ही वागत होतो. पण आता मात्र तो निघून गेलेला आहे. कर्मठ अभिमाने ठाकलो देह बुद्धी, गोबी विधी निसंदेह. आता मात्र अहंकार सगळा निघून गेलेला आहे. तुमचा जन्म तसा नाहीये, सामान्य कुळात नाहीये, नीच म्हणाल तर काही प्रत्यय नाहीये. आपण पंक्ती पावन पावन आहात. आपण जगाला पवित्र करण्याकरता अवतार घेतलेला आहे. शुद्धीपत्र आम्ही तुम्हाला कोण देणार? तुम्ही मुळामध्ये शुद्ध आहात, तुम्ही मूळचेच पवित्र आहात. आणि या संतांना कोण पवित्र करेल? तीर्थोदकम च वन्निश्च नान्यता शुद्धमर्हतः, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि स्वांतस्थेन गदाभृतः. पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी, ज्याचा आवडता देव अखंडित प्रेमभाव. तीर्थोदक अग्नी नेहमी शुद्ध असतात. तीर्थाचं पाणी आणि अग्नी कधी अपवित्र होत नाही, पण संत मात्र त्यांनाही पवित्र करतात. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि, तीर्थाला तीर्थ पण देतात ते संत आहेत नव्हे. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि, अतीर्थालाही तीर्थ निर्माण करतात ते संत आहेत. नारद भक्तसूत्रामध्ये लिहिलंय तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि, तीर्थाचं तीर्थ पण टिकवून ठेवतात. पण जेव्हा मी ETV वर याच्यावर प्रवचन केली त्यावेळी थोडा बदल केला होता. तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि हे तर आहेच, तीर्थाचं तीर्थ पण टिकवून ठेवतात हे मान्यच आहे, पण तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि, अतीर्थालाही तीर्थ पण देतात ते संत आहे. शिर्डी काही तीर्थ नव्हतं, पण साईबाबावर ते तीर्थ झालं. शेगाव काही तीर्थ नव्हतं, पण गजानन महाराजांवर ते तीर्थ झालं. म्हणजे अतीर्थालाही तीर्थ पण देण्याचा अधिकार हा संत महात्म्याचा आहे. म्हणून तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि. का एवढा अधिकार कसा आला संतांना? स्वांतस्थेन गदाभृतः, त्यांच्या हृदयामध्ये पांडुरंग राहतो, त्यांच्या हृदयामध्ये भगवान श्रीकृष्ण वास्तव्य करतो. त्यामुळं त्यांचा अधिकार एवढा असतो की तीर्थ नसलेल्या ठिकाणी सुद्धा ते तीर्थपण निर्माण करतात. सकळ द्विजवर करीती नमस्कार, आनंदे जय जयकार गिरिताती. आणि सगळ्यांनी ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, सोपानदेव महाराज की जय, सगळ्यांचा जय जयकार सुरू केलेला आहे. आणि नंतर शुद्धीपत्र द्यायचं हा विचार सुरू झाला. शुद्धीपत्र काय द्यायचं? काय अशुद्धाला शुद्ध केलं म्हणून, होय सोन्याची अंगठी धातू मिसळले होते त्याला शुद्ध केली म्हणून शुद्ध झाला म्हणून देणार काय शुद्ध म्हणून? तुम्हाला तुमचा आग्रह आहे तर देऊत आम्ही, पण काय म्हणून देणार तुम्हाला?
शुद्धपणाच्या कळस असणारे आपण तुम्हाला शुद्ध आहात म्हणून काय द्यायचं आहे? सूर्याला हा सूर्य म्हणून दाखवायची गरज काय? तो सूर्य आहेच. आणि ब्राह्मणाने शुद्धीपत्र दिलं नाही आणि तुम्हीच पुढे देव आहात अशी प्रार्थना केली. तुम्ही विधी निषेधांच्या पलीकडे आहात. निस्त्रय गुण्य पथी विचारत को विधी को निषेधा. जो गुणातीत होतो त्याला विधी काय निषेध काय, शुद्ध काय अशुद्ध काय त्याचं बंधनच राहत नाही. आणि एक पत्र लिहिलं, शुद्धीपत्र लिहिलं आणि निवृत्तीनाथांच्या हातावर दिलेलं आहे. लिहोरिया पत्र दिले तया हाती समस्तासी निवृत्ती नमस्कारिले. आणि ब्रह्मवृंदानी शुद्धीपत्र लिहिलं. हे पत्र लिहिलंय बोपदेवानी. जमेल तर उद्या विचार करू त्याचा. तर पत्र लिहिलं आणि निवृत्तीनाथांच्या हातात दिलं. हाता मात्र खाली नाही. निवृत्तीनाथांनी यांचा अहंकार होता म्हणून खाली ठेवलं होतं. आता त्या ब्रह्मसभेच्या अध्यक्षाने यांच्या हातात पत्र दिलेलं आहे आणि निवृत्तीनाथांनी पुन्हा सगळ्या ब्रह्मवृंदाला नमस्कार केलेला आहे. मिळवणी समस्त सोडिली शास्त्रे विचारणी पत्र लिहिले. आम्ही सगळ्या शास्त्रांचा वर सगळा अभ्यास करून हे पत्र लिहिलंय म्हणून ते पत्र लिहिलं आहे. आणि पत्र घेऊन हे भावंड सगळ्यांना पत्र घेणं महत्वाचं नव्हतं, समाजाला प्रबोधन करणं महत्वाचं. ब्राह्मणाचे अहंकार कर्मणाचे अहंकार दूर करण्याकरता म्हणून ही लीला केलेली आहे. यानंतरचा भाग आपण उद्या पाहूत. या ज्ञानेश्वरांचं चरित्र अत्यंत पवित्र असं चरित्र आहे आणि बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या माहिती नाही, त्याचाही आपण विचार करूत. या आपण याचं चिंतन करत जा. प्रेमाने राहा, आनंदात राहा, भगवंताचं स्मरण सदैव करा. प्रतिश्वासम सविश्वासम रामम वद दिने दिने को विश्वास पुनश्वास आगमिष्यति मानवा. पुढचा श्वास येतो किंवा नाही याची खात्री नाही, पण प्रत्येक श्वासाला भगवंताचं नाव घ्यावं. मनामध्ये चालू ठेवा, दाखवायची गरज नाही, माळ घ्यायची गरज नाही. सदा येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता, गरीदारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुर भगवत चिंतन करी. सदैव भगवंताचं चिंतन करा. प्रेमाने राहा, निरामय राहा, आरोग्य संपन्न राहा. तरी अनेक ठिकाणी लॉकडाऊन काढून टाकलेला आहे तरी आपण शक्यतो बाहेर पडू नका. काळजी घ्यावी, काळजी करायची नाही पण काळजी घ्यावी, कारण देह भगवंतानी भगवंताची प्राप्ती करण्याकरता दिलेला आहे. लगे मोकळं झालं की बाहेर पडू नका. आणि बाकी प्रार्थना करूया. सर्वोपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. सर्वे जनाः सुखिनो भवन्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु सर्वे जनाः सुखिनो भवन्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.